कशी येतेस नवऱ्यासमोर? तुला किती वेळा समजवलंय? तुला जर बाळ झालं तर तुझ्या सेलिब्रिटी करिअरची वाट लागेल. वहिनी, तुमच्यापेक्षा जास्त काळजी मला आहे त्या गोष्टीची. पुढचे 3 दिवस तुला अजून जास्त काळजी घ्यायची. ओके? पुढचे 3 दिवस का? असं काय? तुम्ही हनीमूनला जाणार आहात. काय? वाव! हॅलो, वाव काय? एक्साइट नकोस. उलट आता जास्त धोका आहे. तिकडे गेल्यानंतर मी काय समजवलंय ते लक्षात ठेवायचं. सोहमला जवळ येऊ द्यायचं नाही. लांब राहायचं. तुला तुझं फिगर, तुझं सेलिब्रिटी स्टेटस सगळं मेंटेन करायचं आहे. आणि त्या मूर्ख मुलीला सारंगपासून लांब ठेवायचं. ती तुझी जबाबदारी आहे. आता घरात ती आपल्या खांद्यावर ऑलरेडी बसली आहे. हळूहळू डोक्यावर बसेल. तिला मूल झालं तर ती मॉमची फेवरेट बनेल. तिला सगळ्या प्रायोरिटीज मिळतील. मग काय करशील? तुम्ही एकटी काय काय करणार तिकडे? जरा सगळं मी कसं सांगू? आता प्लॅन तुमचे असतात ना, मग सोल्युशन पण तुम्हीच द्या. थरा युअर इम्पॉसिबल. नवरा होता बाजूला पण आता गेलाय. ओ माय ब्रो, काय आजकाल बदामाच्या गुटिका घेणं बंद केलेलं दिसतेस तू. नाही, माझा विसर पडलाय म्हणून म्हटलं. आपण काय काय एकत्र कामं केलीत ना, उद्योग केलेत. मी जर का तोंड उचकटलं ना तर मेंदळेंच्या कम्फर्ट झोन मधनं डायरेक्ट रस्त्यावर येशील. चालेल का? एकतर तू तोंड उघडलंस तर तू काहीही प्रूव्ह करू शकणार नाहीस. आणि दुसरा म्हणजे तू या घरातला एकमेव वेलविशर गमावून बसशील. वेलविशर तू, हितचिंतक. काय उपयोग आहे तुझा? माझ्या कामास थोडीच पडतेस तू. अरे, उपयोगी पडायला वाट बघावी लागते संधीची. किती दिवस वाट बघू ऐश्वर्या मी? बघ ना, थोडा वेळ वाट. होईल काहीतरी. घडेल, होईल. सगळ्या तोंडाच्या वाफा आहेत तुझ्या. हे डाल दे. हे बघ काय आहे, आज सारंगची ती शेपूट, सोहम, तारा सगळे निघालेत हनीमूनला. कुठे? हनीमूनला? आणि मला असं वाटतं की ही आपल्यासाठी खूप चांगली संधी आहे दादा. ठेव ठेव तू फोन. फार वायफळ बडबड करतेस. सही कशी आहे सरंगची? अरे त्या शेअर सर्टिफिकेटवर होती ना त्याची सही आहे. तू बघावी लागेल मला. सरंग मेंद.
वाव, कसलं कमाल डेस्टिनेशन प्लॅन केलंय मॉमने आपल्यासाठी. सो ब्युटिफुल. दिस इज सो रोमॅन्टिक. हा समोरच्या दुकानमध्ये ना असं हरवून जावं असं वाटतंय. सांभाळून मॅडम, नाहीतर दुकानमध्ये हरवता हरवता पडाल आणि हनीमूनचा बट्ट्या बोळ होईल. थँक्यू. खरंच खूप सुंदर जागा आहे, अगदी डोंगराच्या कुशीत. आणि तू माझ्या सारंग सर, सारंग, हे डेस्टिनेशन तू निवडलंयस का? कारण सोहम तर असा प्लॅन करणार नाही. का सावलीच्या प्रेमाखातर तू हे डेस्टिनेशन मॉमना सुचवलंयस? याची गोड गोड का बोलायला लागली आहे. चला जाऊया आपण. काही पण मजा आली. चल. गाडी मी चालवेल ना, तुला मजा येईलच. चल. परत जाताना मी चालवतो.